नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ध्यान शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आपली सीटेटची एक्झाम झाली होती फेब्रुवारीमध्ये. तर त्याचे आन्सर की आलेले आहे आणि ती कोणत्या प्रकारे आपण चेक करू शकतो हे आपण बघूया. सर्वात प्रथम तर आपण गुगलवरती जायचं आहे. तिथं गेल्यानंतर ctet.nic.in या वेबसाईटवरती जायचं आहे. ही वेबसाईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच सीटेटची वेबसाईट दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट मिळून जाईल. सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची वेबसाईट ऑफिशियल तुम्हाला मिळून जाईल. तिथे गेल्यानंतर बघा, सर्वात प्रथम तर आपण नोटिफिकेशन बघूया की काय आपल्याला आलेलं आहे. तर बघा, नोटिफिकेशन तर आपल्याला सार्वजनिक नोटीस दिलेलं आहे सीटेटकडून. त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, OMR उत्तर पत्रिका की स्कैन की गई छवियों तथा कुंजियों का प्रदर्शन और उत्तर कुंजी की चुनौती के संदर्भ में. म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता तर उत्तराला चुनौती म्हणजे उत्तरावरती आक्षेप घेऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल की इथं आपला प्रश्न क्रमांक 15 आहे आणि त्याच्यामधील उत्तर काय झालेलं आहे तर सीटेटने चुकीचं दिलेलं आहे, तर तिथं तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. तर बघा, आपली परीक्षा 7-8 फेब्रुवारीला झाली होती 2026 मध्ये आणि काय झालेलं आहे तर त्याचं आपल्याला काय मिळालेलं आहे तर उत्तर कुंजी मिळालेली आहे, म्हणजे आहे आपल्याला आन्सर की मिळालेली आहे. तर बघा, त्याच्यावरती काय त्यांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला उत्तर कुंजीवरती आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या वेबसाईटवरती घ्यायचं आहे तर जी की आता आपण ओपन केलेली आहे ctet.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही काय करायचं आहे, तुमचा आक्षेप नोंदवायचा आहे. आणि तुम्हाला वेळ दिलेला आहे तो 12/3/2026 ते 15/3/2026 रात्री 11:59 पर्यंत. म्हणजे जर तुम्हाला उत्तरावरती आक्षेप नोंद करायचा असेल तर तुम्ही कधीपर्यंत करू शकता तर 12 ते 15 या तारखेपर्यंत करू शकता. आणि सीटेटच्या वेबसाईटवरती रात्री 15 तारखेच्या रात्री 11:59 पर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, प्रत्येक आक्षेपासाठी म्हणजे ज्या प्रश्नावरती तुम्ही आक्षेप घेणार आहे तर चुनौती देणार आहात त्याच्यावरती, तर त्या प्रत्येक प्रति प्रश्नाला 1,000 रुपये तुम्हाला काय करावं लागणार आहे तर पैसे भरावे लागणार आहेत, म्हणजे फी भरावी लागणार आहे प्रति प्रश्न. जर तुम्ही 2 प्रश्न दिले की ह्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला चुकीचं वाटते तर त्या 2 प्रश्नांची फी असणार आहे प्रत्येकी 1,000, म्हणजे 2 प्रश्नांची फी झाली 2,000 रुपये तुम्हाला हे स्वतः तिथं जमा करावे लागणार आहेत आणि तेही ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितले बघा काय, तर पुढे त्यांनी सांगितले, यदि बोर्ड द्वारा चुनौती स्वीकार कर ली जाती है यानी यदि विशेषज्ञों द्वारा उत्तर कुंजी में कोई गलती देखी जाती है तो नीतिगत निर्णय अधिसूचित किया जाएगा और शुल्क वापस कर दिया जाएगा, रिफंड कर दिया जाएगा. म्हणजे काय होणार, जर तुम्ही प्रश्नावरती आक्षेप नोंदवला आणि जर तो प्रश्न बरोबर निघला म्हणजे ते उत्तर चुकीचंच निघलं तर काय होईल, तुमचे पैसे तुम्हाला रिफंड केले जातील, ऑनलाईन पद्धतीने रिफंड केले जातील. म्हणून तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, पेमेंट ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे आणि ते स्वतःच्याच मोबाईलवरून करायचं आहे. जो आपला उमेदवार आहे ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याच्याच मोबाईलवरून करायचं आहे, कारण की ते परत तुमच्याच खात्यामध्ये काय करणार आहेत तर ते पैसे तुम्हाला परत रिफंड करणार आहेत. त्यामुळे स्वतःच्या मोबाईलवरून स्वतः पेमेंट काय करा तुम्ही द्या आणि स्वतः जर प्रश्न बरोबर निघला तर तुम्हाला ते पैसे तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरती ऑनलाईन दिले जातील असं यांनी सांगितले. आणि जर उत्तर जर चुकीचं नसेल, त्यांनी घेतले म्हणजे जे सीटेटनं दिलेलं उत्तर आहे तेच बरोबर असेल तर तिथं आपण काही करू शकत नाही, तो त्यांचा अंतिम निर्णय राहील. परंतु जर उत्तर आलंच बरोबर आपल्या बाजूने तर आपल्याला रिफंड पैसे मिळतील असं यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं पैसे भरताना व्यवस्थितरित्या तुम्ही तिथं पैसे भरा आणि स्वतःच्या मोबाईलवरूनच काय करा, पैसे तिथं तुम्ही काय आहे ते तिथं तुम्ही ऑनलाईन प्रोसेस नक्की व्यवस्थितरित्या करा. तर चला आपण बघूया आपल्याला आन्सर की आपण कशा पद्धतीने बघू शकतो. तर इथून आपल्याला बॅग घ्यायचं आहे. बॅग घेतल्यानंतर तुम्हाला इथं वरती दिसेल की चॅलेंज डाउनलोड म्हणून, तर इथं आपल्याला काय करायचं आहे तर इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसून जाईल अप्लाय सीटेट फेम 2026 की चॅलेंज डाउनलोड स्कॅन इमेज ऑफ OMR सीट. तर याच्यावरती आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं दिसून जाईल, तिथं ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल सेंट्रल टीचर्स टेस्ट म्हणून,
तर इथे तुम्ही काय करायचं आहे, तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. इथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा नाही, जो काही तुमचा रोल नंबर आहे तोच तुम्ही इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे डेट ऑफ बर्थ. तर डेट ऑफ बर्थमध्ये तुमचं पहिला DD, MM आणि YY. DD म्हणजे काय येणार, तुमची जन्मदिनांक. जर समजा 15 असेल तर 15 येईल, जर समजा 7 असेल तर 07 म्हणून इथं तुम्ही 07 लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, स्लॅश करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा येणार आहे मंथ. आता समजा तुमचा मंथ 5 असेल तर 5 येईल, 12 असेल तर 12 येईल, 5 असेल तर 05 करायचं, स्लॅश करायचं. त्याच्यानंतर YY म्हणजे तुमचं इयर येणार आहे. तर इयर समजा तुमचं 1982 असेल, 1900 किती, जर समजा 88 असेल तर ते पूर्णपणे तुम्ही इथं लिहायचं आहे. हे झालं तुमचं काय झालं, बर्थ डेट म्हणजे 07/05/ आणि 1988 ही झाली पूर्ण तुमची बर्थ डेट जी काय असेल ती पूर्ण टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसून जाईल आणि ह्याच्यावरती तुमचं इथं वरती तुमचं नाव असेल आणि इथं तुम्हाला पेपर 1 दिसेल आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला पेपर 2 दिसेल आणि खाली तुम्हाला इथं दिसेल OMR शीट डाउनलोड, OMR शीट पेपर नंबर 1 आणि डाउनलोड OMR शीट पेपर नंबर 2. तर इथं क्लिक केल्यानंतर तुमची पेपर 1 ची OMR शीट येणार आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुमची पेपर 2 ची OMR शीट येणार आहे. परंतु जर तुम्ही एकच पेपर दिला असेल तर तुमची एकच येईल आणि ही ओपन करताना डाउनलोड फेल्ड म्हणून येईल, पण तरी सुद्धा तुमची OMR शीट कुठे दिसणार आहे तुम्हाला, तुमची OMR शीट तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये दिसणार आहे. कुठे, गॅलरीमध्ये दिसणार आहे. जिथं तुम्ही क्रोमवरून जरी डाउनलोड केला असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमची OMR शीट डाउनलोड झालेली कुठे दिसणार आहे, गॅलरीमध्ये दिसणार आहे. तर तिथं तुम्ही गॅलरीमध्ये जायचं आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, तिथं तुमचे आन्सर की डाउनलोड झाल्यानंतर तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचे आणि चेक करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन इन्फॉर्मेशन येणार आहेत आणि सीटेटचे असेल, TETचे असेल ते तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.